आपण काल यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस हा पार्ट पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण दोन युजेस घेतलेले होते. पहिला यूज होता टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन आणि त्याच्यानंतर सेकंड नंबर कुठला होता, टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. हे दोन युजेस पाहिले आहेत. आज थर्ड जो यूज आहे तो आज आपण घेणार आहोत. थर्ड यूज कुठला आहे, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम ऑफ युनिट्स. जो कन्वर्जन फॅक्टर आहे तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. कुठल्या दोन सिस्टीम मधला, आपल्याकडे फिजिकल आपण जे सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिले आहेत त्याच्यामध्ये आपण सिस्टीम पाहिले आहेत. कुठल्या कुठल्या होत्या, एफपीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम, सीजीएस सिस्टीम आणि त्यानंतर एसआय सिस्टीम. मॅक्झिमम जे यूज होते ती कुठली सिस्टीम आहे, एसआय सिस्टीम म्हणजे इंटरनल सिस्टीम ऑफ युनिट्स. आणि इतर कन्वर्जन फॅक्टर मध्ये जास्तीत जास्त कुठला यूज करायचे आपण, सीजीएस सिस्टीम आणि एसआय सिस्टीमचा. एखादी फिजिकल क्वांटिटी दिली राहते त्याच्यानंतर त्या दोन्हीचं काय, सीजीएस सिस्टीम आणि एसआय सिस्टीमचं त्याच्यामध्ये जे आहे ते कन्वर्जन फॅक्टर करून आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी काढता येते. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल SI unit of work to determine the conversion factor between joule SI unit of work and ERG CGS unit of work by using dimensional analysis. ह्या दोघांच्या मधला यूज करून दोन SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम कशाचा SI युनिट वर्कचा याचा यूज करून काय करायचे, आपल्याला कन्वर्जन फॅक्टर जो आहे तो काय करायचे, डिटरमाइन करायचे. बघा एक्झाम्पल, 1 जूल इज इक्वल टू एक्स आर्क म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 1 जूल इज इक्वल टू एक्स आर. एक्स काय आहे सपोज केलेला, आपण इथं काय पण घेऊ शकतो. वन जूल इज इक्वल टू एक्स अर्ग, इक्वेशन नंबर 1. म्हणजे काय, 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग हे आपल्याला काय काढायचे आहे. मग काय, जूलचे आपल्याला डायमेन्शन्स माहिती आहेत. आपण अगोदर डायमेन्शन्स काढलेले आहेत. तिथं वर्कचे जे डायमेन्शन आहेत ते काय आहेत आपल्याला काढलेले आहेत, म्हणजे जूलचे. आणि अर्गचे सुद्धा काय डायमेन्शन तेच राहतात. मग जूलचे डायमेन्शन्स काय आहेत, L² M1T-2. आणि जो खाली हा सफिक्स दिलेला आहे 1 1 1 आणि इकडे L2 M2 T2 दिलेला आहे. हे कशासाठी दिलेलं आहे बघा, वेअर सफिक्स 1 इंडिकेट्स SI युनिट्स अँड सफिक्स 2 इंडिकेट CGS युनिट. म्हणजे इथं आपल्याला SI मध्ये कोणता आणि CGS मध्ये कोणता आहे हे माहिती आहे का, ते माहिती होण्यासाठी काय केलं आपण, हे सफिक्स दिलेलं आहे. SI साठी कुठलं सफिक्स दिलेलं आहे 1 आहे आणि CGS साठी कुठे दिलेलं आहे 2 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन होण्यासाठी की SI सिस्टीम कोणतं आहे आणि CGS सिस्टीम कोणतं आहे. मग त्याच्यानंतर काय करायचे आपल्याला, हा X डिनोटेड करायचा आहे. हा X का करायचे आहे, थोडं मोठं करतो मी. बघा हा वेअर सफिक्स 1 इंडिकेट्स SI युनिट. सफिक्स 1 का दर्शवतो आपल्याला SI युनिट आणि सफिक्स 2
सीजीएस युनिट दर्शवते. मग आपल्याला डिनोटेड हे डिटरमाइन काय करायचं, हा एक्स काढायचा, डिटरमाइन करायचा. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू एक्स आर्ग, म्हणजे 1 जूल इज इक्वल टू किती आर्ग आहे हे आपल्याला काय करायचे, डिटरमाइन करायचे. मग हा एक्स आणि हे जे डायमेन्शन आहे अर्ग मधले हे कसे आहेत, मल्टिप्लिकेशन आहे. हा जे डायमेन्शन आहे ते हे काय करा, लेफ्ट साईडला घेऊन जावा. इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे तिकडे गेल्यानंतर काय होतील ते डिव्हायडेशन मध्ये जातील. मग एक्स इज इक्वल टू इथं काय घेतलेलं आहे बघा, एल एल म्हणजे काय, जे बेस सेम आहेत ते एका खाली घेतले आहेत, परत एम एम एका ठिकाणी घेतले आहेत, त्याच्यानंतर टी टी एका ठिकाणी घेतलेले आहेत. आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये सुद्धा घेता आलं असतं. तर बघा एक्स इज इक्वल टू एल एल काय आहे, एल म्हणजे काय आहे, इथं लेंथ आहे. L1 हा SI सिस्टीम मध्ये झाला आणि L2 का झाला सीजीएस सिस्टीम मध्ये. ह्याची पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणून ह्या पूर्ण ब्रॅकेटची पॉवर किती, 2 घेतलेली आहे. ह्याला सेपरेट पण दिलं असतं, पण इथं कसं आपण डायरेक्ट स्क्वेअरची ब्रॅकेट 2 घेतलेले आहे. त्याच्यानंतर मास M1 म्हणजे सीजीएस सिस्टीम मध्ये आणि M2 हा कसा आहे, सीजीएस सिस्टीम मध्ये. त्याची पॉवर किती होती, 1 1 आहे. म्हणून पॉवर किती घेतली आहे स्क्वेअर ब्रॅकेटची 1. त्याच्यानंतर हे पॉवर टी इन स्क्वेअर ब्रॅकेट T1 SI सिस्टीम आणि T2 सीजीएस सिस्टीम. स्क्वेअर ब्रॅकेटचं पॉवर किती झाला, T-2, कारण इथं पॉवर किती आहे, -2 आहे. पॉवर किती झाली, -2. इन SI युनिट्स LMT आर एक्सप्रेस्ड इन मीटर, केजी अँड एस. SI सिस्टीम मध्ये लेंथ कशात काउंट करतो आपण, मीटर मध्ये. मास कशात काउंट करतो, केजी मध्ये. आणि टाइम कशात काउंट करतो, सीजीएस मध्ये. अँड सीजीएस सिस्टीम LMT आर रिप्रेझेंटेड इन. सीजीएस सिस्टीम मध्ये आपण लेंथ कशात काउंट करतो, सेंटीमीटर. मास कशात करतो, ग्राम मध्ये. आणि एस टाइम सेकंद मध्ये. हे आपल्याला दिलेलं आहे इथं. त्यानंतर एक्स इक्वल टू काय करा, आता सीजीएस मध्ये एम आहे म्हणून इथं काय करा, मीटर आहे म्हणून त्याचे काय लिहा, युनिट जे आहेत ते काय करा आपण लिहू. L1 म्हणजे काय, लेंथ काय, मीटर एम. आणि L2 काय आहे, सीजीएस मध्ये म्हणून काय इथं लिहिलो सेंटीमीटर. आणि इथं काय स्क्वेअर ब्रॅकेट तर स्क्वेअर म्हणून काय केलो, हा स्क्वेअर राईट केलाय. त्याच्यानंतर मासचे पण युनिट लिहा, केजी पर ग्राम स्क्वेअर 1. त्यानंतर टाइमचे सेकंद आहेत. सीजीएस मध्ये पण सेकंद आणि SI मध्ये पण सेकंद आहे. आणि याचा पॉवर किती आहे, -2. म्हणून इथं काय घेतलेलं आहे, -2. बट पण काय बघा, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतंय, 100 सेंटीमीटर. आता काय करू, आपण कन्व्हर्जन करू. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग इथं मीटर आहे, काय नाही म्हणजे एक राहते, म्हणजे किती झाला, 1 मीटर. मग मीटर जागात काय ठेवायचं, 1 मीटर म्हणजे किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. म्हणून काय झाला, 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटरला सेंटीमीटर. ह्याचा काय आहे, स्क्वेअर, म्हणून ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर मास काय आहे, SI सिस्टीम मध्ये 1 केजी. SI युनिट काय आहे, केजी. कशात काउंट करतो आपण, केजी मध्ये. पण आपल्याला कशात, ग्राम मध्ये कन्व्हर्जन करायचं. म्हणून 1 केजी इक्वल टू किती होतंय, 1000 ग्राम. 1000 ग्राम म्हणजे किती, 1 केजी. मग इथं पुटअप करा हे व्हॅल्यू परत. केजी म्हणजे किती आहे, 100 ग्राम डिवायडेड बाय ग्रामला ग्राम. ह्याचा पॉवर किती आहे, 1. म्हणून ब्रॅकेट पॉवर 1. त्यानंतर टाइम सेकंद मध्ये आहे, तिथं का कन्वर्ट होते का नाही, एस डिवायडेड बाय एस पॉवर -2. हा सेंटीमीटर काय झाले, कट झाले. ओका, हा सेंटीमीटर आणि हा सेंटीमीटर काय झाले, कट झाले. काय राहिला इथं, 100. आणि ह्याचा पॉवर किती आहे, 2. म्हणून 100चा पॉवर 2. त्याच्यानंतर हे ग्राम आणि हा ग्राम काय झाले, कट झाले. तर काय राहिला, 1000. ह्याचा पॉवर किती आहे, 1. म्हणून इथं पॉवर किती घेतलेला आहे, 1. हा सेकंद काय झाले, कॅन्सल झाले. तर याचा पॉवर किती राहील, -2. आणि मग ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय राहील, 1. मग हा काय, 100चा स्क्वेअर म्हणजे काय येईल, आपल्याला असं लिहिता येईल, 10चा स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, 10⁴. 100 काय आहे, 10चा स्क्वेअर आहे. म्हणून 10⁻² किती आला, 2. आणि ह्या ब्रॅकेटचा 2 आहे. मग बेस काय झाला, सेम.
म्हणून त्याची काय करतील आपण ऍडिशन 2 + 2 4 10⁻² किती झाला 4 झाला. त्याच्यानंतर हे 1000 आहे, मग 1000 मध्ये किती 10⁻³ 1 चा पॉवर -2 म्हणजे काय येणार आहे 1 येणार आहे. मग राहिला काय 10⁻³ आणि 10⁻³ मग हे बेस कसे आहेत सेम आहेत दोन्हीचे. मग काय करा पॉवरची ऍडिशन करा. हा किती आहे 4 हा 3 ऍडिशन केल्यानंतर काय होईल 4 + 3 7 x = किती आला 10⁻7 x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 10⁻7 ती व्हॅल्यू काय करा इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होता 1 जूल = x आर्ग. x च्या जागेत काय करू आपण 10⁻7 ही व्हॅल्यू पुटअप करूयात. मग देअरफॉर 1 जूल = किती आला 10⁻7 अर्ग. हे काय झालं 1 जूल म्हणजे किती 10⁻7 अर्ग. हा अशा पद्धतीने आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर काढता येतोय. जर कुणाला समजत नसेल तर तुम्ही काय करा विचारत जावा. त्याच्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा. फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS युनिट ऑफ फोर्स युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. फोर्सचं काय SI आणि CGS सिस्टीम मधलं जे कन्वर्जन फॅक्टर आहे ते काय करायचे आपल्याला काढायचं आहे CGS सिस्टीम आणि SI सिस्टीमचा यूज करून. मग बघा उत्तर लिहितोच कसले याचा आन्सर लेट 1 न्यूटन = x डाइन. माहिती आहे का आपल्याला कन्वर्जन फॅक्टर किती आहे म्हणून 1 न्यूटन = x डाइन असं आपण सपोज करूयात. न्यूटनचे आपल्याला डायमेन्शन माहिती आहेत काय आहेत L1 M1 T-2. फक्त काय SI मधले कोणते आहेत आणि CGS मधले कोणते आहेत हे जर आपल्याला काय आयडेंटिफाय होण्यासाठी त्याच्यासाठी आयडेंटिफाय होण्यासाठी काय करू एकाला सफिक्स 1 देऊ एकाला सफिक्स 2 देऊ. जे SI युनिट आहे त्याला काय करू त्याला सफिक्स 1 देऊ आणि CGS मध्ये जे आहेत त्याला काय करू सफिक्स 2 देऊ. SI मध्ये कुठले आहेत न्यूटनचे ह्याला काय केलं सफिक्स 1 म्हणजे काय प्रत्यय दिलेला आहे खाली L1 M1 T1 हे काय झाले SI मध्ये आणि L2 M2 T2 हे काय झाले CGS मध्ये झाले. त्यानंतर परत आपल्याला ह्या x ची व्हॅल्यू काढायची आहे. त्याच्यासाठी काय करा हे मल्टिप्लिकेशन आहेत L2 M2 T2 ह्याला काय करा इकडं डिव्हायडेशन मध्ये घेऊन जावा. x = काय येईल मग जे सेम क्वांटिटी आहेत ते काय करा एका ठिकाणी लिहा. L1 L2 हे कसे सेम आहेत कारण कसे आहे हे लेंथच आहेत. M म्हणजे कसं आहे मास साठी टाइम म्हणजे काय T म्हणजे काय टाइम साठी हे कसं झालं सेम क्वांटिटी झाल्या त्याच्यामुळे एका ठिकाणी घ्या. फक्त कसं आहे SI सिस्टीम आणि CGS सिस्टीम मध्ये आहेत L1 / L2 पॉवर 1 M1 / M2 पॉवर किती आहे 1 त्यानंतर T1 / T2 पॉवर किती आहे -2. हे कसे डायमेन्शन आहेत फोर्सचे हे डायमेन्शन आपल्याकडे. बघा इथं खालती काय म्हणते परत पुट करस्पॉन्डिंग SI and CGS युनिट्स फॉर LMT. LMT चे जे करस्पॉन्डिंग SI and CGS युनिट आहेत ते काय करायचे आपल्याला पुट करायचे कुठं ह्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग L1 काय आहे लेंथ कुठला आहे SI सिस्टीम मध्ये त्याचं करस्पॉन्डिंग काय आहे SI युनिट मीटर आणि L2 म्हणजे काय आहे CGS मध्ये आहे लेंथ काउंट करतो कशात करतो आपण CGS मध्ये सेंटीमीटर मध्ये म्हणून M// काय आला सेंटीमीटर रेस टू पॉवर 1. त्यानंतर मास चेक आहेत बघा M1 म्हणजे काय SI सिस्टीम मध्ये आहे मास कशात काउंट करतो आपण SI सिस्टीम मध्ये kg मध्ये आणि M2 म्हणजे कसं आहे CGS सिस्टीम मध्ये ते कशात काउंट करतो आपण ग्राम मध्ये म्हणून /g kg/g रेस टू पॉवर 1 आणि टाइम कशात आहे आपण सेकंड मध्येच काउंट करतो S/s रेस टू पॉवर -2. पण 1 kg = किती आहे 1000 ग्राम किंवा 10⁻³ ग्राम. 1 kg म्हणजे किती आहे 1000 ग्राम किंवा 10⁻³ ग्राम अँड 1 मीटर = किती 100 सेंटीमीटर और 10⁻² सेंटीमीटर. मग हे व्हॅल्यू काय करा ह्या वरती इक्वेशन मध्ये पुट करा. 1 मीटर = किती आहे 1 kg 1 मीटर = किती आहे 10⁻² सेंटीमीटर.
मी इथं लिहा 10⁻² सेंटीमीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर आणि 10⁻³ ग्राम डिवायडेड बाय ग्राम आणि सेकंड डिवायडेड बाय सेकंड (10⁻⁻1). इथं व्हॅल्यू पुटअप केले आहेत बघा आपण. मग काय करा, हा सेंटीमीटर आणि हा सेंटीमीटर का होईल, कट होईल. त्याच्यानंतर हा ग्राम आणि इथला ग्राम का होईल, कट होईल. त्याच्यानंतर का होईल, हा सेकंद आणि हा सेकंद का होईल, कट होईल. राहिला काय इथं मग 10⁻², रेस टू पॉवर 1, 10⁻³ रेस टू पॉवर 1, इथं काय रे 1 रेस टू पॉवर -2, 2 × 1 2, 10⁻², 3 × 1 3, 10⁻³ × 1 रेस टू पॉवर -1, म्हणजे एकचा स्क्वेअर किती होईल, 1, म्हणून काय आला इथं 1 आला. रेस टू पॉवर 1, 10⁻³ 10⁻², 10⁻³ बेस कसे आहेत, सेम आहेत. बेस कसा आहे, सेम आहे. पॉवरची काय करा, ऍडिशन करा. 10⁻², 10⁻³ 2 + 3 5, x = किती आला, 10⁻5. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय करा, x ची व्हॅल्यू काय करा, पुटअप करा. इक्वेशन 1 काय होता, 1 न्यूटन = x डाइन, x डाइन. मग काय येईल, x ची व्हॅल्यू तिथं ठेवल्यानंतर काय होईल, 1 न्यूटन = 10⁻5 डाइन. 1 न्यूटन म्हणजे किती, 10⁻5 डाइन. किंवा जरा 1 डाइन आपल्याला जर काढायचं असेल, वन डाइन काढायचं तर काय करायचं, हे 10⁻5 आहे ते तिकडे गेल्यानंतर काय होईल, डिव्हायडेशन मध्ये जाईल. डिव्हायडेशन मध्ये काय होईल, 10⁻⁻5. 1 डाइन = काय येईल मग, 10⁻⁻5 न्यूटन. अशा पद्धतीने आपण 3 युजेस पाहिलेले आहेत. यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. पहिलं टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. त्याच्यानंतर टू डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. आणि तिसरा आज जो पाहिलेला आहे, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. आजचे 2 एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. कुणाला जर काय अडचण असेल तर विचारा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपल्याकडे, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता जे आपण युजेस बघितलो, 3 युजेस बघितलेले आहेत, तिचे काय लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणजे काय, ड्रॉबॅक आहेत, की तिच्यामुळं ड्रॉबॅक आहेत यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ते आज आपण पाहणार आहोत. लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. पहिला यूज काय बघा, while deriving a formula the proportionality constant cannot be found. आपण ज्यावेळेस डिराइव्हिंग फॉर्म्युला ज्यावेळेस डिराइव्ह करतो किंवा ऑब्टेन करतो, त्यावेळेस आपल्याला जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो डिराइव्ह करता येतो का, कॅन नॉट बी फाउंड, म्हणजे तो आपल्याला फाउंड करता येत नाही. आपण जे सेकंड यूज बघितलेला होता, आपण जो सेकंड यूज बघितलेला होता तो कुठला होता, टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला काढायचा होता. काय होता, T = 2π_L/g. तिथं काय घेतलेलं होतं आपण, के हा कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी घेतलेला होता. तिथं के हा कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी घेतलेला होता. पण तिथं के ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता आली का नाही, ते काय आहे, कॅन नॉट बी फाउंड. आपल्याला फाउंड करता येत नाही. यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून काढता येत नाही. ते कशा एक्सपेरिमेंटली काढता येते. त्याच्यानंतर सेकंड जो यूज आहे,
सेकंड न्यूज काय आहे, द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी डिपेंडिंग ऑन मोर दॅन 3 अदर फिजिकल क्वांटिटीज कॅन नॉट बी डिराइव्ड, इट कॅन ओनली बी व्हेरीफाईड. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, द इक्वेशन ऑफ द टाइप व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी कॅन नॉट बी डिराइव्ड, इट कॅन ओनली बी चेकड. हा जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे तो काय फक्त आपल्याला चेक करता येतो, हा फॉर्म्युला डिराइव्ह करता येतो का आपल्याला नाही. त्याच्यानंतर थर्ड यूज आहे, द इक्वेशन्स ऑफ कंटेनिंग टिग्नोमेट्रिक फंक्शन. जे टिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत साइन थिटा, कॉस थिटा किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन्स लॉग एक्स रेस टू 3, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन्स ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स रेस टू 3 कॅन नायदर बी डिराइव्ड नॉर बी चेकड. ते आपल्याला काय चेक पण करता येत नाही आणि डिराइव्ह पण करता येत नाहीत, बिकॉज दे आर इंडिपेंडेंट ऑफ एल, एम अँड टी. ते कसे आहेत, एल, एम अँड टी पेक्षा कसे आहेत, डिफरंट आहेत. त्याच्यामुळे ते आपल्याला चेक पण करता येत आणि डिराइव्ह पण करता येत नाही. त्याच्यानंतर चौथा जो आहे तो काय, टू डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर चौथा, टू डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी वी मस्ट नो ऑल फिजिकल क्वांटिटीज ऑन विच डिपेंड्स. To derive the formula for a physical quantity, we must know all physical quantities on which it depends. जर आपल्याला फॉर्म्युला डिराइव्ह करायचा असेल किंवा फॉर्म्युला करायचा असेल तर त्याचं जे रिलेशन आहेत किंवा ते कोणत्या क्वांटिटी डिपेंड आहेत ते काय आहेत आपल्याला माहिती पाहिजे. त्याशिवाय आपल्याला ते कसं आहे डिराइव्ह करता येत नाहीत किंवा डिराइव्ह करता येत नाहीत. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा, इट गिव्स नो इन्फॉर्मेशन वेदर फिजिकल क्वांटिटी इज स्केलर ऑर वेक्टर. जे आपल्याला फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे ते कसे आहे, स्केलर आहे का वेक्टर आहे हे सुद्धा आपल्याला काय माहिती नाही. हे काय झाले लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूयात. कुणाला काय अडचण असली तर विचारा.